क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मनुष्य देहाला जन्माला आल्याच्या नंतर मनुष्य जन्माला योग्य वेळेत योग्य विचार करायला लावणारा अभंग आहे. विचार करावा, कोणता करावा, कसा करावा आणि काय विचार करावा, सुंदर असा भाव तुमच्या समोर मांडणार आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम मव्यम. नाहीतर माऊली ज्ञानोबा सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चाला तुझी या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. लक्ष देऊन थोडीशी शांतता राखा. पाठीमागच्याला थोडी बडबड कमी करा म्हणा, कारण आपल्याला विक्षेप नको. अगोदरच उशीर झालाय. चांगला भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. कारण एवढं सुंदर डेकोरेशन मंडप वातावरण पाहिल्याच्या नंतर कमीत कमी 3-4 तास तरी कीर्तन सोडावं असं वाटत, पण आम्हाला वेळ भेटत नाही कीर्तनाला. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. अर्थात देवाच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे. मी सांगेल तुम्हाला, भगवान परमात्म्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे. म्हणून भगवान परमात्मा स्वतः सांगतात, एकोहम बहुश्याम एकलीनी कंठीची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर पाप पुण्य समान असलं तर मनुष्याचा जन्म भेटतोय. मला सांगायचंय, हा जन्म भेटलाय भगवान परमात्मानं अतिशय अनमोल असा नरदेह दिलाय. पण देवी दिला देह भजना गोमटा किंवा याच देही गडे देवाचे भजन. भगवान परमात्माचं नामचिंतन धारण करायचं असेल तर मनुष्य देह धारण करावा लागतो. आणि जीवनाचा उद्धार करून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कथा आणि कीर्तन आहे. आता गेलेल्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होतं काय का? जे राहिलेत ना त्यांना सांगण्यात येतं, बाकी सर्व जगत मिथ्या, रामनाम सत्य. आता तरी भजन कर, आता तरी सावध हो. आपल्याला विरह होतो कुठपर्यंत? जोपर्यंत या मंडपाखाली बसलेल्या तोपर्यंत. इथून काय एकदा गेलो, जसं माणूस कपडे झटकून उठतं तसं मनातले विचार सुद्धा झटकून उठतं. जाऊ द्या, जेव्हा जायचे तेव्हा जायचे, पण आता तरी मज्जा करून घ्या. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्मानं अतिशय अनमोल असा नरदेह दिलाय भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही. आज पहा तुम्ही, गंगा भागीरथी आपले आजी भीमाई पंढरीनाथ डिकले जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आई जाण्याचं दुःख असतं काय हे फक्त डिकले परिवाराला विचारायचंय. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर कशालाच किंमत उरत नाही, ती म्हणजे आई असते. भगवान परमात्माला प्रत्येकाकडे जाऊन स्वतः काळजी घेऊ शकत नाही, म्हणून आईच्या रूपानं भगवान प्रत्येकाच्या घरी आहे. पहा, आणि जगातील सर्व गुन्हे माफ होतात आईच्या ठिकाणी. किती लेकरू खोडकर असू द्या, पण आईला आपलं लेकरू प्यारं असतं. किती खोड्या करणारा असू द्या, किती वाईट बुद्धीचं असू द्या, पण आई तरी सुद्धा त्या लेकराला जवळ घेते. मला सांगायचं काय तुम्हाला, हा आता भेटलाय जन्म, परत भेटेल की नाही माहिती नाही, पण 84 लक्ष येवनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल आत्ताच कीर्तन भजन करावे लागतील. कारण 2 दिवसासाठी हा भगवंताच्या भजनाचा वाहत चाललेला एक समुद्र आहे, एक गंगा आहे. या गंगेमध्ये आपण सर्वजण वाहत चाललेलो लाकडाचे ठोकळे करतात तुम्हाला. आम्ही जालन्याचे ठोकळे, तसं परिसरातले नाशिक भागातले सगळे ठोकळे इथं आलेत ओळणके. पण कीर्तन संपण्याची लाट येणार, तुम्ही आम्ही वेगवेगळे होणार का? थांबणार इथं 12 महिने नाही ना. पण मला सांगा, पंचकृषीत भविष्यात कधी आलेच तर तुम्ही म्हणाल मला, ताई तुमचं आमच्या सिद्धपिंपरीमध्ये येणं झालं होतं बरं, देवीदास दादाने तुम्हाला बोलवलं होतं, कीर्तन तुमचं आम्ही ऐकलं, आमची तुमची भेट झाली होती. एकदा का इथून आपली तुटातूट झाली, परत गाठभेट होण्याची शक्यता आहे. पण जीवनात एक शेवटची लाट आहे, त्याला म्हणतात त्सुनामी लाट, मृत्यूरूपी लाट. ती जर का तुमच्या आमच्या जीवनात आली, कधी गाठभेट होत नाही. म्हणून संत सांगतात,
दोन उंडक्याची होते सागरात भेटा, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठा, क्षणिक तेव्ही आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा, दोषना कुणांचा. एकदा का शेवटची लाट आली ना, कधी आपली गाठभेट होत नाही. म्हणून ती लाट येण्याच्या अगोदर संत सांगतात, जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्र जाये चुकू नको का उपजते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिबरे मेघा. संतांनी सांगावं, एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या परमार्थ करणं होत नाही. म्हणून संत सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, का तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला म्हणून परमार्थ करायचा आहे. योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. अतिशय सुंदर केलेलं भव्य दिव्य असं पवित्र असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. आदरणीय कैलासवासी गंगा भागीरथी भीमाबाई पंढरीनाथ डिकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या पुण्यस्मरणाला कीर्तन भजन होत नाही. ज्यांनी स्वतःच्या जीवनात चांगलं कर्म केलंय, लेकरांच्या वरती संस्कार लावलेत आणि शून्यातून विश्व उभं केलंय, त्यांच्याच पुण्यस्मरणाला कीर्तन होत आहे. मला सांगायचंय, आदरणीय आमचे देवीदास भाऊ डिकले यांनी संपर्क केला. कमीत कमी मला वाटतं 3-4 महिने झाले मला तारीख देऊन. तरी एक महिन्याला फोन करत राहायचे, ताई आपली तारीख लक्षात आहे का, ताई आपली तारीख लक्षात आहे का. म्हणून आदरणीय देवीदास दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण मारुतीराव पंढरीनाथ डिकले असतील, हरिभक्त परायण विलासदादा पंढरीनाथ डिकले असतील, त्याचबरोबर अशोकदादा पंढरीनाथ डिकले असतील, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर भाऊसाहेब पंढरीनाथ डिकले आणि आदरणीय आमचे देवीदास दादा पंढरीनाथ डिकले यांचे धन्यवाद. त्याचबरोबर सौभाग्यवती लताबाई विष्णू मुरकुटे यांची मुलगी आहे, जालिंदर लक्ष्मण डिकले पुतण्या. त्याचबरोबर सौभाग्यवती शकुंतला अशोक थेटे मुलगी, जयराम लक्ष्मण डिकले पुतण्या आणि सौभाग्यवती हिराबाई संपत टिळे यांची पुतणी आहे. एकदा या सर्व डिकले परिवारासाठी जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. अतिशय सुंदर योग आहे. मला सांगायचे तुम्हाला, जीवनाचा उद्धार करून घेण्याचे एकमेव ठिकाण कथा कीर्तन आहे. इथं आल्याच्या नंतर फक्त जीवनाच्या उद्धाराचा विचार केला पाहिजे. कारण परत कीर्तन ऐकायला भेटतील का नाही, कारण पारमार्थिक गोष्टी या पुण्याने घ्यायच्या असतात. सर्वसामान्य माणसाला कीर्तन श्रवण करायला भेटत अजिबात नाही. मी तुम्हाला सांगू, संत सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. काही अभागी असतील, कीर्तनामध्ये डेकोरेशन मंडप सगळं काही पाहून गेले, ताई आल्यात पण घरनं फोन आला काहीतरी झालं का, पुण्य कमी पडलं. कीर्तन ऐकणं हे प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नाही. संसार चालतो, प्रपंच चालतो, पण रथ असतो. रथ व्यवस्थित चालतो कुठपर्यंत, जोपर्यंत रथाला 2 चाकं व्यवस्थित आहेत तोपर्यंत. एकदा का रथाचं एक चाक गळून पडलं, दुसऱ्या चाकाला चालणं होत. जेवढं दुःख मी सांगू तुम्हाला, आज या डिकले परिवारातील सर्व मुलांना होतंय ना, हे दुःख कोणीच जगामध्ये कोणी भरून काढू शकत नाही. लोक म्हणतात आई गेली, मावशी आहे, पण मावशी ती मावशी आणि आईची जागा जगात कोणी घेऊ शकत नाही. त्यासाठी आईच पाहिजे. नितांत डोळे मिटेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावरती फक्त प्रेमच करत राहते. निस्वार्थ मनानं विनामूल्य प्रेम करणारं नातं, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. ते आईला माहिती नसतं, त्या वडिलाला माहिती नसतं. लेकरू मोठं होईल, लेकरू जॉबला लागेल, 1.5-2 लाख रुपये पगार होईल, म्हातारपणापर्यंत ही लेकरू सांभाळेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसते. पण तरी सुद्धा त्याच लेकराला प्रॉपर्टी कमवण्यासाठी रात्रंदिवस एक करते ती माता. मला सांगायचंय, 9 महिने 9 दिवस ज्या गोळ्याला पोटात सांभाळते ना, जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. तीच माता लेकराला जन्म देताना माहिती नसतं जीव निघून जाईल की परत नव्यानं जन्म होईल. लेकराला जन्म दिल्याच्या नंतर नव्यानं जन्म घेऊन ती माता येत असते पहा. पण हे दुःख ज्यांची आई गेले त्यांना लक्षात येऊ शकतं. निस्वार्थ मनानं प्रेम करते ती आपली माता असते. कोणतीच गोष्ट आजपर्यंत बाहेर जर फिरण्यासाठी गेले ना, बाहेरून जर आले तर वडील म्हणतात अजून काही नोकरी वगैरे पाहिली की नाही.
बहीण म्हणते दादा माझ्या लग्नासाठी पैसे कमवून ठेव. भाऊ म्हणतो अजूनही काही नोकरी काही काम करतो की नाही का असाच फिरतो. पण एकमेव नातं असं आहे, जी आई असते ना रात्री 12 आणि 1 वाजता सुद्धा लेकरू घरात येऊ द्या पण त्या मातेचा डोळा लागत नाही ना, आल्याच्या नंतर विचारत नाही तू पैसे किती कमवले, तू आज काम काय केलं. ती माता म्हणते बाळा अरे आज दिवसभर तू जेवला की नाही, हे फक्त आई विचारू शकते. मला सांगायचंय तुम्हाला या परिवारावरती जेवढं दुःख झालंय, आई नसल्याचं दुःख काय असतं. सध्याच्या काळात प्रत्येकाला एक गोष्ट माहिती, पाठीवरती तुम्ही बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण नावाचा एक मुलगा पाहतायत. काल परवा एक रील्स पाहिली मी त्याची. जीवनात आई वडील नाहीत, त्याच्या वडीलही नाहीत, आई नाही, अगदी बाहेरचे नातेवाईक त्याच्यावरती प्रेम करतात. पण ते पोरगा एक बोलताना एक गोष्ट सांगितली पहा, आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रानं मला आपलंसं केलंय, महाराष्ट्राने मला डोक्यावरती घेतलंय, पण एक दुःख कायम टोचतं की काम करत असताना माझ्या आईच्या पायावरती माझ्याकडनं फक्त एक उंबरठा जो असतो ना पाट आणि वरवटा पडला होता. तर आईच्या पायाला एवढं जखम झाली होती, त्यावेळेला मी आईला म्हटलो नाही आई तुला लागलं का, जवळ गेलो नाही. पण आज आई नसल्याचं दुःख काय आज मला इथे कळतंय. महाराष्ट्राने आपलंसं केलंय पण त्या लेकराला फक्त कौतुक करण्यासाठी त्याची आई जवळ नाही. पहा मला एकच सांगायचंय तुम्हाला, जीवनामध्ये कोणी किती प्रेम करेल पण आई वडिलांशिवाय मोठं प्रेम कोणी देऊ शकत नाही. बाकी नाते आहेत कसे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची नाते असतात पहा, पण दोऱ्यासारखे नाते असतात. आज आपण पाहतोय बहीण भावाचं नातं, मुलीला माहेर तोपर्यंत आहे, कधीच आई जोपर्यंत माहेरात जिवंत आहे ना रिकामी पिशवी घेऊन कधी त्या लेकीला जाऊ देत नाही दादा. ज्या दिवशी आपली माहेराची आई गेली ना त्या दिवशी लेकरीला उंबरठ्यात लेकीला चप्पल सोडण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही. आपलंसं वाटत नाही का, निस्वार्थ मनानं आल्याच्या नंतर गळ्यामध्ये घेणारी, दुःख विचारणारी, आनंद विचारणारी लेकी, अगं तुझा संसार कसा चाललाय हे सांगणारी फक्त आपली आई असते. जगात दुसरं कोणी विचारू शकत नाही. नाताय पण धाग्यासारखं आहे दादा, जपलं तर टिकल आणि ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी ना जगामध्ये किती प्रेम करा, आई वडिलांची जागा कोणी जगात भरून काढू शकत नाही. मला सांगायचंय हे दुःख देखील परिवाराला समजू शकतं फार, त्यांनाच कळू शकतं आई नसल्याचं दुःख असतं काय. बरेच असे काही लोक आहेत की आज आईला बोलायला तयार नाहीत, आज आईकडे जात नाहीत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत नाही किंमत करणार. काय काही लोक म्हणतात काय केलं आमच्यासाठी. मी सांगू त्या मातेने 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटात सांभाळलंय,
डॉक्टरांनी सांगावं, दादा एक तर तुमची पत्नी वाचल किंवा तुमचं बाळ. पत्नी पाहिजे की बाळ? दादांनी सांगावं, माझं बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. निस्वार्थ मनानं एकमेकांच्या वरती प्रेम करतात. 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून ज्यानं 7 फेरे घेतलेत ना, ते पत्नीने सांगावं, मालक सांगतो मला फक्त माझी पत्नी पाहिजे. पण आईला विचारावं, आई एकतर तुम्ही वाचाल किंवा तुमचं बाळ. माता म्हणते कित्येक वर्षापासून मुलगा नव्हता हो दादा. 6-7 वर्ष लग्नाला झाले पण आजपर्यंत घरातील कोणता माणूस मला चांगलं बोलत नव्हता. कोणत्याच माणसानं जवळ घेतलं नाही. निपुत्रिक आहे, हिला मुलगा नाही, वांजोटी आहे असे म्हणून कित्येक लोकांनी हिनावलं. पण आज मला लेकरू होण्याची, माझी कोस पवित्र होण्याची वेळ आली आणि आज तुम्ही सांगताय की एकतर मुलगा वाचेल की तुम्ही. डॉक्टर माझा जीव गेला तरी चालेल पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. फक्त आई करू शकते. कोटी भार कोटी भार वाहे वाहे, कोटी भार वाहे कोटी भार कोटी भार कोटी भार कोटी भार वाहे वाहे, कोटी भार वाहे. त्याचे सर्वस्व हिता है, त्याचे सर्वस्व हिता है. ऐशी कळवळ्याची जाती जाती करीला बाविना प्रीती. त्याचे सर्वस्व हिस्सा आहे, त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. अशी कळवळ्याची जात करीला भाविना प्रीती. कोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला बाविना कोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना जोरात टाळी वाजवा. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साया. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. निस्वार्थ मनानं प्रेम करणार नातं आई आणि वडील. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं ना, एक माझं म्हणणं असतं, पहा लेकराचे संस्कार चांगले असतील ना, कारण 50 लाखाचा बंगला बांधा, जोपर्यंत त्या बंगल्याच्या समोर तुमची म्हातारी आहे, तुमचा म्हातारा बाप आहे ना, तोपर्यंत त्या बंगल्याला किंमत आहे. कोणी वाकडी नजर करून बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही तुमच्या घराकडे. पण ज्या दिवशी तुमच्या बंगल्यासमोरचा बाप आणि आई निघून जाईल ना, त्या दिवशी लोक वाईट नजरेने पाहतात. घराचं घर पण निघून जातं. पहा बंगल्यामध्ये जेवढा आनंद आई असताना तेवढा आनंद मिळत नाही आपल्याला. तुला सांगू, आजपर्यंत आईने जन्म ज्या वेळेला लेकराला दिलाय, लेकराला जन्म दिल्याच्या नंतर एक इच्छा असते, म्हातारपण अगदी आनंदात निघून जावं, लेकरांनी त्याच्या पायावरती उभं राहावं, जीवनात चांगलं कर्म करावं. पण काही काही ठिकाणी असे लोक पाहायला भेटतात. बीड जिल्ह्यामध्ये एकदा बीडमधून मी कीर्तनासाठी चालले होते बाबा कुंदन दादा. बीडमधून कीर्तनासाठी निघाले होते. पण कीर्तनाला जाताना एक एवढी वयस्कर जोडी होती, तुम्हाला सांगते, त्या बाबाचं वय असेल कमीत कमी 75 वर्ष आणि त्या आजीचं वय असेल 60-65 वर्ष. मी तुम्हाला सांगू, चाल नाही होत नव्हतं. पाऊस चालू होता, पण पावसातून सुद्धा ती म्हातारी आणि ते वडील भाजीपाल्याचा व्यापार करण्यासाठी, अगदी पूर्ण गाडा भाजीपाल्यानं भरलेला होता, लोटत नव्हता, पण तरी सुद्धा ती म्हातारी भाजीपाल्याचा गाडा लोटत भाजी मंडीकडे घेऊन चालले होते. पहा का स्वप्न पाहिले असतील, लेकराला जन्म दिलाय, चांगले कर्म केलेत आपण, लेकरू म्हातारपणे सांभाळेल. पण शेवटच्या श्वासापर्यंत जर कष्ट करून खाण्याचीच वेळ येत असेल तर आशाने लेकराला जन्म नाही दिलेला बरा. का नाहीत म्हणून तरी आनंदाने राहतील, पण असल्याच्या नंतर दुःख दिलेलं चालत नाही. मी तुम्हाला सांगू, कधीतरी वर्षातनं एकदा आई वडिलांच्या जवळ जाऊन पहा. पहिली नोकरीचे पैसे तुमच्याकडे आले ना, त्या आईच्या हातामध्ये ते हात नाही लावणार ती, पण डोळ्यातून आनंदाचे अश्रू आल्याशिवाय राहत नाही. बाळा, पैशाची गरज नाही रे. सोन्यापेक्षा सुद्धा
तू माझं महत्वाचं आहे, फक्त तुझी काळजी घेत राहा, संसार चांगला करत राहा. आईला लेकरानं घराच्या बाहेर जरी काढलं ना तरी सुद्धा आई सांगते, दादा नाही येत परत तुला तोंड दाखवण्यासाठी, पण माझा कायम आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. कधीच तुला कोणत्या गोष्टीचं दुःख झालं नाही पाहिजे. 50 लाखाचं 50,000चं कुत्रं पाळा, आयुष्यभर त्याला फेकून भाकरी मारा, फेकून भाकरी खाऊ घाला, ते चावल्याशिवाय राहत नाही. पण फेकून भाकरी घातलेल्या आई वडील हे आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाहीत पहा. फक्त त्यांना तेवढं आपण जीवनमध्ये जगणं, तेवढं महत्त्व देणं महत्त्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे विचार करा, जीवनात योग्य जो विचार संत महात्म्यांनी केलाय, जो विचार संतांनी केलाय, जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत कुठं नाही गेलं तरी चालतं. पंढरपूरचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येईल. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, जायची गरज नाही. भक्त पुंडलिकानं जीवनामध्ये माई बापाची सेवा केली तर जगाचा मालक 28 युगापासून त्या विटेवरती उभा आहे. मला सांगायचं काय तुम्हाला, फक्त परमार्थ करता आला पाहिजे. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, किती अंत पाहशील अनंता, किती अंत पाहशील अनंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. माय पित्याची सेवा पुंडलिकाने, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, तैसे निभावे, तैसे निभावे तुझे प्रियवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. तेरे भगवंता, किती अंत पाहशील अनंता, दर्शन दे रे भगवंता. अखंड माय बापाची सेवा केली तर जगाचा मालक विटेवरती विराजमान राहिलाय. मला सांगायचंय, आई वडिलांची पूजा करत असताना नाही पंढरपूरला गेले तरी चालतं, पंढरपूरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. भक्ती करावी, भगवान परमात्माला समर्पण करावं. जगाचा मालक डोक्यावरती घेतो पहा. ज्या गोऱ्या कुंभारानं स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं, पण प्रपंचामध्ये स्वतःचा जीव कधी घुटबळून नाही ठेवला. मला सांगा, ज्या वेळेला एकुलता एक मुलगा पायाखाली चिरडून गेलाय, धावत पळत आली ती माता, पण बापाला माहिती नाही आपलं लेकरू गेलं कधी. पण भक्ती एवढी श्रेष्ठ होती, तेच लेकरू भगवान परमात्मानं परत आणून दिलंय. भक्ती तेवढी श्रेष्ठ असावी लागते पहा. निळोबारायांना पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटायला आला, पण निळोबाराय म्हणतात, देवा तुला बोलवलंच नाही, मला तुकोबारायांची दर्शन घ्यायचंय, त्यांच्याकडून अनुग्रह घ्यायचाय. भक्ती करावी. कशी करावी? आपण देवासाठी रडतो, नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे. आपण भगवंताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो, नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे ना आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे. मला सांगायचंय, आपण देवाला म्हणतो देव माझा आहे, पण ज्या दिवशी देव म्हणाल हा भक्त माझा आहे, आपली भक्ती सफल झाली. जगता आलं पाहिजे. कीर्तन करावं नामदेव महाराजांनी, जगाचा मालक नामदेव कीर्तन करी पुढे देव. देव नाचला कीर्तनात पहा. आपल्या कीर्तनात लोक जागी राहत नाहीत साधे, नाही जर हसायसारखं सांगितलं तर उठून जातात मधूनच. मला सांगायचं तुम्हाला, नाचला एवढंच मर्यादित नाही, नाचता नाचता देवाचा गळला. आणि त्याच्या पुढे सांगितलंय न हे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. जगाचा मालक नैवेद्य खायचा नामदेव महाराजांच्या हातनं महिला मंडळ. मग मला खरं खरं सांगा, तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता का? खोटं बोलल्या तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ तुम्हाला. नैवेद्य दाखवता का देवाला? देवाच्या नैवेद्याचं सोडून द्या. भाजी करताना भाजीला शेंगदाणे घालता, नारळ, असं करा नाही तर असं करा. बरं मला खरं खरं सांगा, माझी शपथ घेऊन सांगा, भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो?
खरं खरं बोलायचं. अगोदर आपण आपल्या तोंडाला नैवेद्य दाखवतो पहा, पण नामदेव महाराजांचा अधिकार आहे. फिरविले देऊळा जगमा फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेव हाती दूध प्याला, नामदेव महाराजांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचं नाक. बरं, परमार्थ कडेल कुठं जायची गरज आहे का? दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करायची गरज. भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला किंवा सर्व घटे राम. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहश रश्मी देव नटला नाना परी भरून उरला देव नटला नटला नाना परी. देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. संत सावता महाराजांचा अधिकार आहे का? भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. परमार्थ तसा करता आला पाहिजे. दिलं काम फक्त प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. त्याच्या पुढे सांगते, वारकरी संप्रदायाचं कळस, वारकरी संप्रदायाचं नाक ज्यांना म्हटलं जातं, परमार्थ त्यांनी केला, प्रपंच त्यांनी केला. पण संतांचं असं म्हणणं होतं की परमार्थ हा करावा लागतो आणि प्रपंच हा होत असतो. आपण प्रपंच करतो ना, आपल्याला वाटतं परमार्थाचं होत राहील, पण वेळ निघून गेल्याच्या नंतर उपयोग नाही. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाहीत. आता मी सांगू तुम्हाला, ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये आहोत ना, भगवान परमात्माला विनंती करतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. इंद्रिय दिलेत आपल्याला कशासाठी? दिले इंद्रिय हात पाय कान. भगवान परमात्माचं कान दिलेत पण भगवंताचं भजन ऐकण्यासाठी, डोळे दिलेत पण त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी, पाय दिलेत पण तीर्थयात्रा करण्यासाठी, हात दिलेत आपल्याला पण भजनात टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलंय आपल्याला पण भगवंताचं भजन करण्यासाठी. पण सगळे गोष्टी आपण विसरून जातो. जगद्गुरु तुकोबारायांना वारकरी संप्रदायाचं नाक आणि संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. महिला मंडळ, माणसाची सुंदरता त्याच्या नाकावरून ठरवली जाते, बरोबर? किती बाई सुंदर असू द्या, नाक नसेल तर उपयोगी का? लोक म्हणतात फार सुंदर आहे. एके मुलाला मुलगी पाहायला गेले, मुलगा गेला, मुलगी पाहून आला, विचारला आईनं, बाळा मुलगी कशी आहे? मुलगा म्हणे, आई हळदीच्या गाभ्यासारखा तिचा देह आहे, डाळिंबी सारखे तिचे ओठ आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे गाल आहेत, सुडोल बांध आहे, धनुष्येला लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिचे भुवा आहेत, मग लांब सडक भुजंगासारखी तिची वेणी आहे. आणि विशेष म्हणजे तिने केसांना डाय केलेला कोणती लावता मग? गणपतीच्या आपणे शामोरी हिना इंडिका लावू नका मग, या मताची नाही बरं बाबा. कमी वयात केस पांढरे व्हायला लागले, आता कमी वयात केस पांढरे व्हायला लागले म्हणून डाय करावा, पण डाय कुठं कुठं करावं याला मर्यादा आहे. महिला मंडळ, इकडे डाय बरोबर आहे, ठीक आहे, इकडे इकडे डायचं इथं काय काम आहे? ही डाय करायच्या ठिकाणी का? आणि किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळामध्ये नुसतं धुकं पडल्यासारखं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. मला सांगायचं काय तुम्हाला, मुलीचं वर्णन त्या आईनं ऐकलं, पण मुलगा म्हणे, आई मुलगी दिसायला फार सुंदर आहे, पण म्हटलं की काहीतरी घोटाळा. पण तिचं नाक म्हणजे नुसतं बस स्टँड. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. वा, टाळी वाजू एकदा जोरात सगळ्यांसाठी. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया. नाक नसेल तर उपयोग? महिला मंडळ, बाईला नाक असावं, किती देखणी बाई असू द्या, नाक नसेल, भली मोठी नथ नाकात घातली, तिच्या नाकाला शोभ नाही. पण मालकाला म्हणे, पप्प्याचा बाप सांगा ना कशी दिसते. मालकाला माहितीये सिद्ध पिंपरीत आपलंच भूते, पण सांगत पप्प्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही. मला सांगायचं काय, किती सुंदर असू द्या, नाकाला शेंडा.
तुम्हाला माझ्या नाकाकडे पाहायला नाही सांगितलं मी, तुमचं विचारते. आपल्या नाकाकडे नाही पाहायचं, शेंडा नाही आपल्या नाकाला. नाकाला शेंडा असावा आजी, बरोबर. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. सांगू एकदा परत, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. कळतंय का? नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. मला सांगायचं काय, तुम्हाला नाकाला शेंडा पाहिजे. वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबबार आहे. तुकोबबारांचा अधिकार आहे, माझी मज झाली अनवर वाचा आणि छंद या नामाचा घेतला से किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी जगण्याचा पाया चालण्याचे बाळ जगण्याचा पाया विचारांची काळा तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया. तुकोबऱ्यांचा अधिकार आहे अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता यमाचा अंगाला कंप सुटत होता. तुकोबऱ्यांचं नाव घेताच, पण मला सांगायचंय ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा सामर्थ्य तुकोबऱ्यांचं. तुकाराम 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 हो तुकाराम 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 नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा. साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणताय विचार करा, जीवनात विचार करायचा आहे. तुकोबबारे म्हणतात विचार करावा, पण कोणता विचार करावा? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भारवती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. आता बरेच जण म्हणतील ताई वारकरी हो आम्ही, ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वारकरी. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि मुखामध्ये भगवंताचं भजन. बरेच जण म्हणतील ताई तुमचं ऐकून आम्ही हो माळकरी आम्ही हो वारकरी, पण लोक म्हणतील करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असत तर लोक नाव ठेवतात. पहा, आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काही केलं नाही असं असणारा वाल्य कोळी, पण कोळी याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण. माणसानं तुकोबराय सांगतात मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता पुढे सुधारण्याचा प्रयत्न करा. का लोकांनी किती नाव ठेवू द्या, चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोक नाव ठेवतात म्हणजे ठेवतात, पण राहावं कसं? डोक्यावर बर्फ आणि जेवेर बर्फी. याचा अर्थ काय? डोकं कायम शांत ठेवा आणि तोंडानं कायम गोड बोलत राहतो माणूस जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहत अजिबात नाही. मग राहावं कसं जीवनामध्ये? तुम्हाला सांगते, तो खूप बऱ्याच सांगतात लोकांनी निंदा करू द्या. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात कुठे पाहिजे?
शेजारी पाहिजे. उदाहरण सांगते कसं राहावं जीवनामध्ये माणसानं. लोकांनी किती नाव ठेवू द्या, सुंदर प्रसंग तुम्ही कधी ते ऐकलं नसेल, फक्त लक्ष देऊ नये का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक शेतकरी होता पहा. शेतामध्ये दुपारची वेळ होती. त्यानं शेती नांगरण्यासाठी बैल नांगराला जुंपले. नांगर कळतो ना तुम्हाला, बैल कळतात ना, बैल कळतं. हा बैलाचा काय ते गाड्यावाला बैल काय तर आहे ना तसं, एवढं काय मला माहिती नाही आहे का. बैल माहिती आहेत ना. दुपारची वेळ होती, कडक उन्हाळ्याचे दिवस होते. त्या माणसानं बैल चरण्यासाठी सोडले. घसा तहानेनं व्याकुळ झाला, पोटातली आग शांत बसू देना, भूक लागलेली होती. एक सुंदर असं थंडगार सावलीचं झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली बसून तो व्यक्ती भोजन करण्यासाठी गेला. जेवण करत होता. ज्या वेळेला भोजन करत होता, बैल चरण्यासाठी डोंगरात सोडले. बैल एक म्हातारा होता. चरता 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 बैल एके विहिरीत पडला. बैल विहिरीत पडला. अख्ख्या गावातले लोक जमा झाले. लोक म्हणे, अहो दादा तुमचा बैल विहिरीत पडला. हा म्हणे, असाही म्हातारा झाला, पडू द्या पडला तर. म्हणे, बैल माझा आहे, बैल तुमचा आहे का, पडू द्या पडला तर. असाही म्हातारा झाला. लोक म्हणे, अहो एवढं काम करून घेतलं तुम्ही त्याच्याकडून, त्याला वरती काढा. हा म्हणे, सगळा मिळून बैल 25,000चा आहे. आता विकायचं म्हटलं तर त्याला काढण्यासाठी 25-30 हजार रुपये क्रेन आणा, त्याला वरती काढा. अजून जर 10-15 हजार टाकले तर बैल चांगला येईल. याला कशाला, मरू दे म्हणे मेला तर. लोक म्हणे, अहो तुमचं झालं मरू दे मेला तर, पण गावाला वास येईल ना, दुर्गंधी सुटल. यानं सांगितलं, तुम्हाला दुर्गंधी येईल ना, एक काम करा, अख्ख्या गावातला कचरा जमा करून आणा बैलाच्या अंगावर. का, बैल खाली दबून राहील, तुम्हाला वास येणार. लोकांनी सिद्धपिंपरी मधला असा सगळा कचरा जमा केला. बैलगाड्या कचरा टाकायचे, बैलाच्या अंगावर कचरा टाकायचे. प्राणी कोणताही असू दे बरं का, माहिती नसेल तर प्रयोग करून पहा. कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत नाही. बैलाच्या अंगावरती एक बैलगाडी कचरा टाकला, बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. बैल अंग झटकायचा कचऱ्याच्या. असं करत करत अर्धी विहीर भरली कचऱ्यानं, बैल त्याच्यावरती उभा. लोक म्हणे, अहो दादा बैल मर ना. लोकांना वाटायचं बैलानं मराव. शेतकऱ्याचं डोकं काय माहिती यांना. बैल मरणा. या मालकानं सांगितलं, दादा कचरा कमी पडला. फक्त सिद्धपिंपरीतला कचरा नाही पुरला, पंचकृषीत आणला. एक ट्रॅक्टरची ट्रॉली आणायची, ट्रॉली कचरा टाकला. एक ट्रॉली कचरा टाकला, बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. बैल अंग झटकायचा कचऱ्याच्या. असं करत करत कचऱ्यानं विहीर पूर्ण भरली. बैल त्याच्यावरती उभा. बैल विहिरीच्या बाहेर आला. मालकानं परत बैल नांगराला जुंपला. मला सांगायचं याच्यातला बोध आहे का, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल ना, तर लोकांनी आपल्या अंगावरती कितीही निंदेचा कचरा टाकण्याचं काम करू द्या. ज्याला बैलासारखा अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो माणूस जीवनात कधीच मागे राहत. फक्त तसं करता आलं पाहिजे. मग लोक म्हणतील, आत्ताशिक माळ घालायला लागले. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना, जीवनाचा उद्धार आहे त्यामध्ये. एकदा तरी माळ घालावी. तुकोबाराय म्हणतात, विचार करावा तोही क्षणाला करावा. तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणोक्षणाची करावा विचार, 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 क्षणोक्षणाची करावा नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, शिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार आवाजापेक्षा सुंदर स्वभाव आहे पहा. आमची 3री-4थी भेट आहे, पण तेवढंच अंतकरणातून जीव लावून म्हणणार. काही गायकाला अशा हरकती काढता येतात, पण कोण्याच मेळात टाइम झालेला सुद्धा कळत नाही. 1-1 तास चाल.
आपल्याला वाटतं आम्हाला गायन ऐकायला आणलं की कीर्तन सांगायला असं कळत नाही. पण काय असतं आमचा अधिकार कमी पडतो म्हणून बोलता येत नाही. आणि आमचे भावंडे यांना लक्षात येतं दादाला काय चाललंय नेमकं. तुम्ही एवढे जण आलात कशासाठी? तुम्हाला वाटतं 4 शब्द काहीतरी चांगले ऐकायला आणि नुसतं गायनं झाल्यावर हिला कशाला बोलला असेल तर बोलू असं वाटतं की नाही. ऐका, मला सांगायचंय, जगद्गुरु तुकोबारे म्हणतात बाबा रे विचार करा आणि तोही क्षणाक्षणाला करायचा आहे. विचार करावा, क्षणाक्षणाला का करावा, विचार करावा. आता मला सांगा मग तुम्ही विचार करत नाही का? लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक विचार करतो, प्रत्येक माणूस विचार करतो. पण मला सांगा आपला विचार आपण स्वार्थी विचार करतो. जीवनाचा उद्धार आपल्या विचारामध्ये नाही. आज मी तुम्हाला आनंदाने सांगल काही ठिकाणी साधू संतांचं पूजन कसं करावं, अतिथींचं स्वागत कसं करावं हे आपल्या भागात आल्याच्या नंतर पाहायला भेटतं. पहा, आज ज्यांच्याकडे आमचा मुक्काम होता आमचे कैलासदादा डिकले आणि जयश्रीताई डिकले स्वतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. 2 मुली पण मुलींना शिकवण्यासाठी पुण्याला ठेवलंय. पण आज पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही त्यांच्या घरी होतो. पण हा सतमुख असं वाटलं नाही कधी उठले आणि कधी आम्हाला नाश्ता ते आणून दिला. त्यांना म्हटले सुद्धा ज्याला जाण आहे वारकरी संप्रदायाची तेच माणसं करू शकतात. दुसऱ्या लोकांना महाराज लोक दिसले तरी तोंडावर गौरी फुटल्यासारखं हाय तसे माणसं. म्हणून आनंद वाटतो. पहा, मला सांगायचं एक तुम्हाला विचार करावा. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतो. पण कोणी लेकीचा करतं, कोणी सुनेचं करतं, कोणी गाडीचा करतं, कोणी बंगल्याचं करतं, कोणी जमिनीचं. ना आता सध्या एकच विचार आहे, पोराला पोरगी कशी भेटेल. ऐका नाही, कुठेही जाऊ द्या लोक अगोदर पाहतात नातेवाईकात एखादी आहे का. आम्हाला विचारतात ताई तुमच्याकडे आहे की एखादी, तुमच्या तिकडे आहे की एखादी. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत, भेट ना पाशात गावागावात रिकामी. हसू नका दादा. आमचे निखिल दादा आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. पहा, मराठी कीर्तन सेवा खूप मोठं फेसबुक पेज आहे यूट्यूबला आणि तेवढंच मोठे चॅनल सुद्धा यूट्यूबमध्ये. आता आम्ही 7-8 दिवस माझी रामकथा होती सोप्या भागामध्ये. अगदी 1-1.5 वर्षापासून परिचय. महाराष्ट्रातले कोणते कीर्तनकार नाही आमच्या दादाला ओळखतात. ते स्वतः यूट्यूब चॅनल चालवतात पण त्यांचा अभ्यास आहे तेवढाच आहे. कीर्तनकारांनी काय सांगितलं पाहिजे, दिसायला लहान दिसतात पण सगळं सांगतात आम्हाला. ते मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. जोरात टाळी वाजा एकदा दादांसाठी. मला सांगायचंय काय, जे मुलं स्वतःच्या पायावरती उभं राहतात त्यांचा जीवनात सध्या वेळ येत नाही. कारण मला सांगा, मी कारण तरुण मंडळीला सांगत असते, हजारो लोकांचे हिरोचे आणि हिरोईनचे फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत स्वतःचा आस्टर स्टेटस निर्माण करा की हजारो लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. लोक पोरी घेऊन तुमच्या पाठीमागं पडतील, आमची मुलगी करा. आणि जे माणसं IAS ऑफिसर आहेत, क्लास 1 अधिकारी, त्यांना म्हणावं लागत नाही आम्हाला पोरगी द्या. गावातले चांगल्या घरचे लोक म्हणतात दादा आमची पोरगी करता का. मला सांगायचं काय, स्वतःला तेवढं निर्माण करता आलं पाहिजे. बापाच्या जीवावर फुकटचं गाडीत पेट्रोल टाकून उड्या मारण्यापेक्षा स्वतःनी कमवून दिवसभरात 200 रुपये कमवा, पण स्वतःचे असले पाहिजे कायम. दुसऱ्याची लाचारी करून जगलेलं कधी अजिबात. स्वाभिमानानं जीवन जगलं पाहिजे माणसानं. कायम लोकांची चप्पल चाटून जीवन जगण्यापेक्षा चप्पल घासून अधिकार मोठा झालेला कधी चांगला असतो. माणसानं एवढी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वेळ येत नाही, विचार करावा पण चांगल्या गोष्टीचा. जो विचार जगद्गुरु तुकोबारांनी केलाय, जो संत महात्म्यांनी केलाय, जो संत जनाबाईंनी केलाय, जो संत मीराबाईंनी केलाय, जो शबरी मातेने विचार केलाय आणि जो केवटाने विचार केलाय, बस तो विचार आपल्याला करायचा आहे. विचार करावा कोणता, सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विचाराचे प्रकार आहेत 3 प्रकार. एक विचार कधीच करायचा नाही, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार कोणता, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधी करायचा, कधीच करायचा, कधीच करायचा. कारण लोकांना लई मजा वाटते लोकांच्या घराला आग लावायला. तुम्हाला एक उदाहरण सांगते, रामकथा ऐकली का तुम्ही कधी, रामायण ऐकलंय ना. बरं एक प्रसंग तुम्हाला माहिती असेल, हनुमंतराय ज्यावेळेला लंकेमध्ये गेले, हनुमंतरायांनी शेपटीला ज्या वेळेला रावणानं चिंध्या बांधून जाळण्याचा प्रयत्न केला, हनुमंत महाबळी दाढी आग कोणाला लावत होता, काडी कोणाला लावत होता, शेपटीला. पण काडी लावणारच जळालं, बरोबर, ज्याला काडी लावली त्याचं. हनुमंतरायांनी घर जाळले पण कोणाचे जाळले, ज्यांनी शेपटीला बांधण्यासाठी चिंध्या दिल्या त्यांचे घर जाळले. बिभीषणाचं का नाही जाळलं, का अखंड भगवान प्रभू रामाचं भजन करत होता. समर्पण करता आलं पाहिजे. पा लोकांचं जाळण्याचा विचार करायचा अजिबात करायचं नाही. दुसरा एकच विचार एकदाच करावा, कोणता, सावधान एका पुरुषा 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. हा विचार एकदाच. चुकून हुकून डबल झाला तर 2 बायका आणि
फजिती आहे का अशी भानगड होते. तुम्हाला उदाहरण सांगते. एके ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. नेमका संक्रांतीचा सण आला. अगोदरच्या दिवशी लागलं ना दोघीचं भांडण. आशा भांडायची एकमेकी. ब्राह्मण बुवाला असं उडू उडू बारीक केलं त्यांनी. ब्राह्मण बुवा म्हणे जिचा अगोदर स्वयंपाक होईल तिच्याकडे जेवायला येतो, तुम्ही भांडू काय नका. पहिली केलेली जरा हुशार होती, दुसऱ्या मजल्यावर राहायची संस्कारी होती. योग्य विचार केला. पहाटे 4 वाजता उठली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सकाळी 6 वाजता आवाज दिला म्हणे अहो जेवायला झालं लवकर वरती या. ब्राह्मण बुवानी असं धोतर हातात धरलं 2-3 पायऱ्या चढले. खालची डोळी चोळीत बाहेर आली. ती म्हणे एकदा वरती गेलं तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली खालनं ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीने शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर आणि एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात ब्राह्मण बुवा अहो या वर्षी संक्रांत कशावर आहे. ब्राह्मण बुवा म्हणतात दिसना का तुम्हाला 2 तास झाले माझ्यावरती बसल्यात. संक्रांत मला सांगायचंय तुम्हाला. दुसरा विचार एकदाच करावा. तिसरा विचार नाम धरा कंठी. का करावं नामचिंतन. लोक म्हणतील ताई भजन करू आम्ही, पण फायदा काय. फायद्याशिवाय कोणतं काम आपण करत. फायदा आहे ना कोणता. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करावं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ. अपघातामध्ये कधी मृत्यू होत नाही. केसालाही धक्का लागत नाही आपल्या. का माऊली ज्ञानोबा हरिपाठात विश्वास बसेल असं उत्तर देत आहेत. नारायण हरी उच्चारण नामाचा आणि तेथे कळी काळाचा रेग नाही. का करावं भगवंताचं भजन. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी वाढ. नाम आहे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता पर्वत जळती येता नाम विठोबाचे पर्वत जळती. ऐसा नामाचा महिमा. तेच नाम चिंतन करावं. योग्य वेळेत वय झाल्याच्या नंतर लोक म्हणतील ताई करू म्हातारपणी. बसलात कीर्तनात माहिती का देव जागेवरच उठू देईल कीर्तन संपल्यावर. आजच 1 जण गेलेत आपल्यातले. खरंय का नाही. पुण्यस्मरण आहे आजीचं आणि 1 जण गेलेत. मला सांगायचंय वाटलं असेल का कोणाला की बाबा जातील म्हणून. बाबा होते का आजी होत्या. बाबा वाटलं होतं का जातील म्हणून. का क्षण भंगुर नाही बरं बसा. अरे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा. पहिल्या काळात माणसं जगायची 100-100 वर्ष. आता 100 वर्ष नाही राहिले. तुम्हाला सांगते मी. आताचे माणसं पहिल्या काळातली माणसं पहा तुम्ही. असे माणसं होते दिवसभरात एक माणूस 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा 5 25 चपात्या एका टायमाला खायचं. किती 25 चपात्या एका टायमाला. आता दिवसभर 1च चपाती खाताय. एवढे हात पाय आणि भली मोठी ढेरीन. माई म्हणती महावाघ. कशाचा वाघ कशाचा काय. आता वाघ नाही. वाघाला मच्छर चावल्याला सहन होत नाही सध्याच्या काळात. माणसं नाही राहिले का. अल्प आयुष्य मानवी देह. शतक गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. योग्य वेळेत विचार करून. वय झाल्याच्या नंतर परमार्थ अजिबात नाही. आता किती वेळ राहिला आपला. किती वेळ राहिला. मी तुम्हाला कीर्तनाचा वेळ विचारला नाही. माझ्याकडे मोबाईल आहे घड्याळ. मला माहिती टाइम किती. कधी सोडायचं कीर्तन. घडोघडी आयुष्याचा वेळ वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे घडोघडी काळ वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश. अजून किती आहे. घडोघडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश. माहिती कधी टाइम विचारला तिला गड्याकडे पाहायला. जस काय मला कळत नाही. शिकलेली मी आडाणी नाही मी. मला कळतंय. मी आयुष्याचा वेळ विचारला किती दिवस आहे आपण. माणसाचं आयुष्य कसं आहे माहिती. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकल
कधी जावं लागेल सांगता येत नाही दादा. माणसाचं घर जसं भाड्यानं घर करावं, 25 वर्षापासून तुम्ही त्या घरात राहा, मालकानं सांगावं आमचं घर रिकामं करा, आमचे पाहुणे यायचे, सांगता येतं का दादा? 25 वर्षापासून राहतो, आमचं घर झालंय आता, म्हणता येतं का? तसं भगवान परमात्मानं दिलेलं नरदेह म्हणजे भाड्याचं घर. या देहाला जन्माला आल्याच्या नंतर भगवंतांना सांगावं आत्ताच्या आत्ता बाहेर निघावं लागतं. थांबायची आपली हिंमत अजिबात. रामाचं भजन तोपर्यंतच माऊली दादा, जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे. एकदा का आपल्यातला आत्माराम निघून गेला, शेवटी रामनाम तेच म्हणावं लागतंय. आपल्याला वाटतं गेलेल्या माणसासाठी नाही, ते आपल्यासाठी. संत तुलसीदासजी सांगतात पहा, माणसाचं जीवन बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम म्हणून भगवंताला म्हणायचंय. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद. नामचिंतन करावं लागेल. बऱ्याच म्हणतील ताई तुम्ही सांगता भजन करा, विचार करा, नामचिंतन करा, पण आम्हाला सांगा संसार सोडून द्यावं लागेल का? प्रपंच सोडायची गरज ठाईचं बैसोनी, करा एक चित्त उठता बैसता. त्याच्या पुढचं सांगते, महिला मंडळ मला सांगा, शेतामध्ये असू द्या किंवा तुम्ही घरात असू द्या, 4-5 जणी दिवसभर काम करत असताना तोंडाचं काही काम असतं, पण किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात, काम करतात. शेतात कांदे लावायला गेल्यावर, खुरपायला गेल्यावर किती जणी करतात हरिपाठ भजन काकडा? एकही नाही सापडणार दादा, एकही नाही. कारण बाबा तुम्हाला सांगते, अशा लाईनीत बसतात काम करायला आणि एकमेकीला म्हणतात, राधा का तुम्हाला माहिती कल कसं झालं, असं अवघड झालं बाई, काय सांगा तुम्हाला, सांगायसारखं नाही राहता. कीर्तन संपल्या पा मंडपाच्या बाहेर निघल्या, कुठून आलीत का पोरगी, कायच कळालं नाही, काय सांगितलं. शेजारच्या काय बोलली हे सुद्धा लवकर कळत नाही. मला सांगायचं काय, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कारण काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. वेळ निघून गेल्याच्या नंतर भगवंताचं भजन नाही. विचार करावा, शबरी मातेने केला पहा. शबरी मातेने विचार केला, रात्रीतून अरण्यामध्ये निघून गेल्या आणि साक्षात प्रभू रामचंद्र भेटण्यासाठी आलेत. मतंग ऋषीने सारख्या संताची संगती केली, अखंड भगवंताची वाट पाहावी. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी साधना. रामा रघुनंदना, भगवान मला भेट देण्यासाठी कधी याल. एक दिवस उगवला, शबरी मातेला झोपडीच्या समोरून प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे येताना दिसले. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू अमृताचा. आजी येतं ना म्हणता, तुम्हाला म्हणता येतं ना, तुम्हाला येतं म्हणताना माझ्या पाठी म्हणता का जरा थोडंसं ऐकू द्या तुमचा आवाज. एक काम करू, अगोदर मावशी म्हणतील नंतर तुम्ही, तोपर्यंत तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा. खाकरून खोकरून घसा तयार करा. कोणाचा आवाज जास्त येतोय पाहू. मावशी म्हणताना एकदा, हा एकदा डोक्यावर पदर घ्या बरं माय, घ्या पदर घ्या. वा, घेतलाच वा, आता शिक बरं वाटलं मला. भानगड सांगते तुम्हाला, एकदा पुण्याला जेवायला कीर्तनाला गेले, कीर्तन संपलं, निखिल दादा जेवायला बसले. एक ताई मला जेवायला वाढायला आली, पण तशाला तशी पायात चप्पल. आता मला वाटलं चुकून राहिली असेल काढायची, आनंदाच्या भरात कीर्तनात राहिली असेल चप्पल काढायची. म्हटलं मावशी ती चप्पल पायात, ती म्हणे ती वाढायचीच आहे. म्हटलं कशी, ती म्हणे स्वयंपाकाची वेगळी आहे
देवपूजाची वेगळी आहे, बाथरूमची वेगळी आणि ही वाढायची. म्हटलं हाणायची आहे की एखादी, म्हटलं मी हाणून घेते आता तुझ्यासमोर. घेतला पदर. हा आता कशा गोंड्यात दिसतं बरं. भागवत मग ग्रंथातील कथा माहिती का तुम्हाला? सौभाग्यवती स्त्रीनं परपुरुषाच्या समोर डोक्यावरचं पदर कधी खाली पडू द्यायचं नाही. पदराकडून कधी चिंधी फाडायची का? सौभाग्याला धोका असतो. बरेच जण म्हणते कोणी सांगितलं, कशाला आमचं नाव घेत असेल. हा भजन करा माझ्यासोबत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. वा वा. सगळ्यांनी म्हणा. नाही म्हटलं तर शेजारणीची शपथ तुम्हाला जोरात म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. वा वा. आता शांत बसा, काहीच बोल नका. आता बसा. यांचा आवाज किती घेतोय? तुम्ही केली का? कशाची तयारी केली? जोरात म्हणा सगळ्यांनी. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पाठीमागच्याला गुळाची वाटी द्यायची काय तुम्हाला तिकडं? जोरात म्हणा ना जरा, का ब्राह्मणाकडून पाहायचं तुम्हाला? मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा वा. क्या बात आहे. टाळी वाजव तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात. वा वा. काय आवाज आहे मावशा तुमचा. काय सुंदर गायन केलं तुम्ही. जशा काय आग्या मोळाच्या माशा उठल्यात. नाही भजन चांगलं केलं. असो, नामचिंतन करावं, अंतःकरणातून करावं, परमार्थ करावं. पण कसं करावा? आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व ऐका. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, आवडीने तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. तूच माझी आई, तूच माझा बाबा, तूच माझी आई, तूच माझा बाबा. मुखी नाम घेता जाणीतोसे पाप, तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण. तुझा मी सुदामा, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. परमार्थ करावा, नामचिंतन करावं. पण तुमच्याकडे टाळी वाजायची पद्धत नाही का? एवढं जीव तुडू तुडू म्हणते मी तुमच्यासाठी का? पैसे मागितलेत की मी तुम्हाला? मी पैसे ठरवलेत आधी, तुम्ही कशाला टेन्शन घेता? टाळी वाजायचं काम, फुकटची टाळी द्यायला अडचण आहे काय? मला सांगा, तुमची एखादी मुलगी कीर्तन करायला लागली, नाही करत पण लागलीच करायला, तो म्हणतात राधा का आपली पोरगी बरं का, आपली पोरगी, आपली पोरगी. फुकटच्या टाळ्या वाजवत जा फक्त. नाही कळलं तरी वाजायच्या. बरं वाटतं आम्हाला तेवढंच. ऐका, नामचिंतन करावं, परमार्थ करावा, पण आवडीनं करावा, सवडीनं अजिबात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, योग्य विचार करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार. का करावा विचार? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नशिवंत देह जाना
जाणार सकाळ सरसाने पंसा नाशिवंत टाळी वाजवा सर्वांनी, टाळी, जय हो. जाणार सकाळ हो नाशिवंत देहा जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान ग ग ग मामा आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हो नाशिवंत देह जाणार सकाळ हो नाशिवंत देह जाणार सकाळ हो 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 नाशिवंत देह जाणार सकाळ हो नाशिवंत देह जाणार एकदा जोरात टाळी वाजव आमच्या ताईसाठी. तुम्हाला माहिती असेल असं चुकतं का, फक्त 3 महिने झाले तिला येऊन शिकायला. खूप सुंदर म्हणते. बाकी काही मुली कीर्तनकार सुद्धा आहेत. माझ्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. 25 ते 30 मुली त्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात. फक्त तुम्ही टाळी वाजवायची यासाठी की आशीर्वाद तुमचा यांना गरजेचा असतो म्हणून. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान ग ग ग म म नाशिवंत देहा जाणार सकाळ. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विचार करा का करा नाशिवंत देह. देह नाश पावणार आहे, देह कुचका आहे, देह सडका आहे, देह जाणार आहे. भले कितीही याला सजवण्याचा प्रयत्न करा, पण ठरलेल्या वेळ जावं. काही काही जण म्हणतील ताई देह कुचका आहे तर जर आम्ही चांगलं चांगलं खाऊ, काजू मनुका बदाम चांगलं चांगलं खाऊ. चांगलं चांगलं खाल्ल्यावर जाणार नाही का? फरक आपल्यात काहीच नाही. फरक एवढाच, जिथं 4 जणांचे खांदे लावायचे तिथं 8 जण. क्षेत्रफळ वाढेल. दुसरा बदल आपल्यात, कारण तुम्ही किती ठरवलं म्हातारी पण वजन नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं. पहा कसं बदलतं. सुंदर असा रामदास स्वामींचा एक अभंग आहे. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. खरंच पटला तर टाळी वाजवा. समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावधान. शब्द ऐकलाय का? कुठं ऐकला? मला अर्ध्या तासापूर्वी तुमच्याच मुखातून सप्त्यात ऐकला का? ऐकला ना? हा ऐका. संत रामदास स्वामी सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन मग तो कैच सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी. दारा पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 म्हणजे चष्मा. डोळ्याला 40 वर्ष पूर्ण झालं चष्मा. आता लागतात 5 वर्षाचं 6 वर्षाचं 7 वर्षाचं. लेकरू 6वीला आणि बाटलीच्या बुडा एवढा जाड चष्मा त्याला. लेकरू अशी करामती एके बेंचवर 2 जण बसले. मॅडम शिकवण्यासाठी आल्या आणि एकमेकाला म्हणतो, का रे बाळू आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? काय म्हणतो? आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? पण भानगड अशी होती, मॅडम काय साधी नव्हती. मॅडम म्हणे तुम्ही एका बेंचवर 4 कशी? 5Gची रेंज पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल. मला सांगायचं काय तुम्हाला, 40 वर्ष झाली
डोळा 40 आली, डोळ्यास भुर पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती त्यासी माता रामनती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी. वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पानवीन मछली जैसी जीव होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 80 वर्षाचं म्हातारं झालं आणि पोरानं जेवढी आजपर्यंत घाम गाळून शेती कमवली होती बापानं ती पोरानं सगळी विकून टाकली. जसा पाण्यातनं मासा बाहेर काढला ना जसा तडफडतो तसा म्हाताऱ्याचा जीव तडफडतो पा. परत 90 वर्ष होती मग वर्ष झाली 90. बोलवे ना एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन सावधान. आता वाजा. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं पहा. देह नाश पावणार आहे. आपल्यासोबत येणार कर्म, चांगलं कर्म केले, कर्म झाले त्याचे भोग आले. माणसानं जगावं पण जगावं कसं. माणूस गेल्याच्या नंतर नाही तालुका जिल्हा पण कमीत कमी गावातल्या प्रत्येक माणसाला समजलं ना हा माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या डोळ्यात पाणीच आलं पाहिजे. असं जगणं असलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे आईला फक्त सांभाळ केला सखारामता त्यानं. अख्ख्या गावात त्याच्यासारख्या आईवडिलांचा सांभाळ कोणी केला नाही. मी सांगू कायम सांगत असते एखादे दुकान टाकले, एखादं हॉटेल टाकलं, एखाद्या कंपनीचं उद्घाटन असेल, लोकांना आणून उद्घाटन करण्यापेक्षा 50-50 हजार रुपये देण्यापेक्षा अंतःकरणातून ते लोक तुम्हाला आशीर्वाद देतील की माहिती नाही. पण ज्यांनी जन्म दिलाय ना फक्त त्याच जन्मदात्या आईवडिलांना वाटत असतं आपल्या लेकरांना मोठं व्हावं. मी कायम सांगत असते हॉस्पिटलचं उद्घाटन करा पण आपल्या आईवडिलाच्या हातानं करा. आशीर्वाद देतील तुम्हाला. कधी अपयश तुमच्या पदरी पडणार नाही. पण जगणं तसं असलं पाहिजे आपलं. देह नाश पावणार आहे, देह कुचकाय, देह सडकाय, देह जाणार आहे म्हणून योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. माहिती आग कशी लागते घराला. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या गावात म्हणाव आग लागली घराला सिद्धपिंपरीत, पाणी आणा पाणी. पाणीच नाही, कुठेच नाही सापडलं. मग एक काम करा म्हणे नवीन विहीर खोदा. ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर घर राहील का. बोला ना राहील का. घराला आग कशी लागते माहितीये. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का. म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. का नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं. पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारत, तशीच लागू द्या. आणि वीज व्हायला मला वेळ. ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी काय करावं. संत समागमी धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी
का करावी तातडी नाशिवंत देह, का करावी तातडी शरीराची होय माती, शरीराची होय माती. का करावी तातडी 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. म्हणून सावध व्हावं लागेल. का करावी तातडी देहाचा भरवसा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. आई वडील गेल्याच्या नंतर रडण्यासाठी प्रत्येक जण आहे पहा, जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, निघून जाणार आहे आपल्यातून. सांगू अशी आई वडिलांची सेवा करा. तालुक्यात जिल्ह्यात तुमच्यासारखे आई वडील कोणी सांभाळे नसतील, अशी सेवा करा की आई वडील निघून गेल्याच्या नंतर तेवढं दुःख नाही झालं पाहिजे आपल्याला. अंतकरणातून शेवटच्या श्वासाला देह ठेवताना त्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही, एखादी आई वडील जर पोरग 10-11 वर्षाचं असताना जरी निघून गेले ना, बापाचं आणि आईचं कर्तव्य एकटी माय पार पाडते पहा, एकटी आई. त्याशिवाय आईशिवाय लेकराला पूर्ण आयुष्य नाही. आईची कुशी जोपर्यंत आहे, जोपर्यंत आई किती उपकार फेडवायचे ठरवले, आपण आईचे उपकार कधी फेडू शकत नाही दादा. एका मुलानं ठरवलं आई वडिलांचे उपकार फेडायचे, दिवसभर सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत आई वडिलांची सेवा करायचा. संध्याकाळच्या वेळेला आई झोपली, आईला झोपी घालेपर्यंत जागा राहायचा आणि स्वतः झोपी गेला ना 11-12च्या दरम्यान आईने 1 ग्लास भरून पाणी घ्याव, त्याच्या अंथरुणात नेऊन टाकायचे. लेकरानं 2 दिवस ऐकलं, 3 दिवस ऐकलं, 4 दिवस ऐकलं आणि 5व्या दिवशी मुलगा म्हणतो, आई अगं कित्येक वर्षापासून मी तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय. संध्याकाळी झोप लागायची वेळ आणि खुशाल माझ्या अंथरुणात आणून पाणी टाकतेस. आईच्या डोळ्यात पाणी आणून त्या मातेनं उत्तर दिलं, उपकार फेडायला चालला होतास ना माझे. उपकार नाही फेडू शकत कधी. का नाही फेडू शकत? 5 दिवस फक्त तुझ्या अंगाखाली अंथरुणाखाली 1 ग्लास पाणी टाकलं तर तुला दुःख होतंय. 5 वर्षाचा होईपर्यंत रोज तू अंथरूण ओलं करायचास, पण ओल्या जागेवर मी झोपले आणि कोरड्या जागेवर तुला झोपवलं, ही फक्त आई करू शकते बहा. जगात दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणून आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. ही फक्त आई करू शकते. योग्य वेळेत विचार करावा, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची तातडी करावी. तुकोबाराय सांगतात, इहलोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू का बनेगी लोकीच्या प्यारे, तू का बनेगी लोकीच्या टाळी वाजवा सर्वांनी जोरात. जय हो.
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाही डोळे भराडी राहो नाही डोळे धुरुन भराडी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जोरात टाळी वाजत सगळ्यांनी बाबांसाठी. बाबांचं गायन तर तयारच आहे पा ना. हात एवढे चांगल्या चांगल्या पोरांना नाही वाजवत येणार पेटी अशी. वय झालं तुमचं पण बोटाचं वय नाही झालं अजून. एकदा जोरात टाळी वाजून स्वागत करा बाबांसाठी. या बात आहे. आनंद वाटतो पा अशा माणसं भेटल्यावर. कारण माझ्या जातीचे मजू भेटो कोणी गायन क्षेत्रातलं कोणतेही व्यक्ती असू द्या आम्हाला आदर तेवढा आहे. कीर्तन कथा तर आम्ही करतोच पण हे माणसं शोधून सापडत नाहीत पा. आणि एवढे वयस्कर यांनी खरं आपली वारकरी संप्रदायाची संस्कृती टिकून ठेवलेली अशी माणसं फार महत्त्वाची आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे इह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. इह लोकेच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग क्षणोक्षणा हाची करावा विचार. का करावा विचार? नाशिवंत देह विचार करावा. का करावा? देह नाश पावणार आहे म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकदा सर्वांनी हात वरती घ्या. नित्य नेमानं जे हनुमानजीचं भजन आपण करतोय ताईंचं एकदा टाळी वाजून स्वागत करा. ते भजन सर्वांनी माझ्यासोबत करायचे. हात वरती घ्या एकदा सगळ्यांनी. माझ्यासोबत भजन करा. बुद्धी ज्ञान सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी हनुमानजीची भक्ती केली पाहिजे. म्हणून जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग के इसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग के इसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी टाड़ी अरे बोल जय हो. माता अंजनी की ऐसी संतान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. मेरे हनुमान के लिए. मेरे हनुमान विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार खुमाई हरी जय 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 विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई होबा 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 वाह हात घ्या खाली सगळे हे नाही तुम्हाला सांगायची गरज हात वरती घ्या अर्धा तास सांगितलं तरी फरक पडत नाही असो वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत आईंचे सुपुत्र आजीबाईंचे सुपुत्र सर्वच असतील सगळ्यांचे धन्यवाद त्यामध्ये ज्यांचा माझा येईपर्यंत कॉलवरती संपर्क होत होता आदरणीय हरिभक्तपरायण देवीदास दादा डिकले असतील दादांचे धन्यवाद त्याचबरोबर सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील आदरणीय आमचे माऊली दादा असतील मृदंगाची साथ दिली खूप सुंदर तुमचे धन्यवाद गायनाची साथ दिली आदरणीय आमचे अक्षय दादा असतील ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज सोपं सोपं सांग वयामानं ऐकायला येत नाही मला हा तुमचे धन्यवाद इकडे हरिभक्तपरायण बाबा तुमचे धन्यवाद माझ्या संस्थेतील विद्यार्थी आमची गोपिकाताई बाकी सर्व टाळकरी मंडळी ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत राग नाही येणार ना नाव नाही घेतलं तर हा धन्यवाद तुमचे सुद्धा विनिकरी बाबा तुमचे धन्यवाद त्याचबरोबर अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे तुमचे धन्यवाद आपला जिव्हाळा चॅनल दादा तुमचे धन्यवाद नाही ना का दुसरं नाव आहे भक्तिनाथ चॅनल आहे तुमचे धन्यवाद त्याचबरोबर माझे बंधू आमचे निखिल दादा धोंडगे दादांचे धन्यवाद अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ दिली महाराज तुमचे धन्यवाद येईपर्यंत कॉल करत होते आमचे कुंदन दादा आहेत आमचे कैलास दादा आहेत त्याचबरोबर आमचे देवीदास दादा आहेत बाकी सर्व आधी करून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते माझे वडीलही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांचे धन्यवाद आणि झालेली सेवा परत एकदा सांगेल आईंची जागा भगवान परमात्माच्या शरणाजवळ असेल कारण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी नक्कीच या परिवारावरती जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती डिकली परिवाराला भगवान हनुमंतरायाने देवत ही हनुमंतरायाच्या चरणावरती प्रार्थना त्याचबरोबर आपल्या आमदार ताईसाहेब आहेत ताई नाव काय परिपूर्ण सांगितलं नाही सरस्वती ताई सरोची ताई होतं वय म्हणून ऐकायला येत नाही जोरात टाळी वाजवा एकदा ताईंसाठी सुद्धा आदरणीय हरिभक्तपरायण तनुजाताई ताईंचे धन्यवाद जोरात टाळी वाजून स्वागत करा सर्व हरिभक्तपरायण चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या सगळ्याचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराय हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करेल गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम तानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा अपराध